कार 4 धावा. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती धर्मा पवारचा क्लास, पवार की पॉवर. नक्कीच धर्मा पवार एक चांगला खेळाडू आयकॉन म्हणून रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला बघितलं. चांगला खेळ केला, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिलं आणि आज मुकदम चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना चांगला खेळ करावा लागेल पुन्हा एकदा. ऋषी पाटील क्षेत्ररक्षक चुकी केली आहे, महत्वाचा झेल ड्रॉप झालाय. धर्मा पवारची विकेट महत्वाची होती, साधा सोपा सरळ कॅच दुर्गेशने इथून ड्रॉप केलाय. चुकी झाली आहे कारण ऋषीला माहिती आहे हा महत्वाचा विकेट. हा विकेट जर गेला कुठेतरी धावा थोड्याशा थांबतील. गुरुला स्ट्राईक आली आहे. बॉलिंग मार्क वरती ऋषी पाटील आपण बघितलं. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या. अजून 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. असा आयकॉन आहे ऋषी पाटील देखील. हो हो, सुरेख चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डॉट बॉल, चांगला खेळ राहिलाय ऋषी पाटीलचा. पुन्हा एकदा ऋषी, हा बॉल झेल खाली. मंगेश, चुकी होणार नाहीये. बॅटर बाद, गुरु माघारी परततोय. विकेटचं पतन, पहिला धक्का. टीम जळव ज्योतिबा टीमला. बॅटर बाद. बॅटर नेम नाव काय बॅटर? सुमित. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुनील देसाई बघा भरपूर मेहनत घेत आहेत. तर चला वेळ घेऊ नका प्लीज. मॅच सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आम्हाला मॅच कव्हर करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी. हो सुरेख, इथून जास्त बाहेर राहिला. चांगली विकेट वर आपल्याला बघायला मिळतात. मुकादम चषक आणि स्वतःच का बॉल अडवलाय, थांबवला बॉलला पूर्णपणे. चांगला खेळ राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल अडवा, बॅटल ऑफ करायचा होता. बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. ओव्हर संपली आहे. 6 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 6 आणि स्कोर बोर्ड 6 धावा. आणि पहा मुकादम पूर्णपणे आपलं शरीर झुकवलं आणि बॉलला थांबवलंय. रिप्ले मध्ये दाखवलं की स्कोर आपण बघतोय. सौरभ पाटील, भरपूर मेहनत राहिली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुर्गेश, जन कॅच धर्माची ड्रॉप केली. आता तिथून गोलंदाजी करत असताना विकेट मिळवेल का धर्मा पवारचा? मात्र धर्मा पवारचा क्लास. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि कॅच निघून जातीये. इथून 6 धावांसाठी बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहा डोक्यावरती हात आलेत मुकादम. आता मात्र इथून टेन्शन मध्ये आले कारण महत्वाची कॅच होती. 2दा संधी मिळाली. संधीचं सोनं करणं भरपूर गरजेचं होतं, मात्र ते करता आलं नाहीये. आणि इथून कॅच क्षेत्ररक्षक कोण होते ते? प्रवीणने चुकी केली आहे. ही महत्वाची कॅच ड्रॉप. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक धर्मा पवारचा क्लास निघून जातोय, मात्र नाही. मंगेश आहे, चुकी होणार नाहीये. बॅटर बाद. ओयूटी. आणखीन एक धक्का. मैदानाच्या बाहेर धर्मा पवार.
मॅच मध्ये पलटवार होईल कारण धर्माचा विकेट गेला, महत्वाचा मासा गळायला लागला. धर्मा इकॉन आहे, भरपूर क्रिकेट जपलंय, ज्यानं क्रिकेटला भरपूर प्राधान्य दिलं आतापर्यंत. 12 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा बॉल मोठा फटका खेळायचा होता, पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल, दुर्गेशनं विकेट मात्र मिळवून दिली आणि इथून धावसंख्या धाव फलकावरती 12 आणि 2 विकेट्स. आणि इथून वैभव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दोन आयोजक आहेत, सचिन देसाई आणि मुकादम, स्पर्धेचे मुख्य प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. दुर्गेश, पुन्हा एकदा बॉल वैभवचा, क्षेत्ररक्षक आहेत मात्र थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पूर्णपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅकअप नाहीये, सतीश चुकी करतोय, बॅकअपला येणं गरजेचं आहे. बॅकअपला नसल्यामुळे धावा फलकावरती मिळाल्यात आतापर्यंत. अंपायर धावा किती? 3 आहेत. 3 धावा ऍड होतील, धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 15. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 to go. पाचवा बॉल पुन्हा एकदा हलक्यातून खेळलाय. विराज आहेत तिथे, बॉल थांबवता आला नाहीये. दूरवरून अक्षय त्यात पहा, स्लीप झाले थोडं, त्यानंतर ग्रीप भेटला नाहीये. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 17च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज दुर्गेश आपण बघतोय. मला फास्ट खेळायचं प्लीज. नेक्स्ट मॅच यामधून जो जिंकेल तो टीम मागच्या मॅचमध्ये कुसरून संघाने बाजी मारले, त्यांच्यासोबत फाईट करणार. मंगेश, फिल्डिंग चांगली राहिली आतापर्यंत, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी देखील आहे. सतीश बॅकअपला, इथून सिंगलच मिळेल. 2 घेतल्या, सॉरी 19 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकाकडे धावसंख्या बॅटिंग करत असताना जळव ज्योतिबा टीमच्या धावा फलकावरती 19 आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती सतीश ओव्हर नंबर 3 मध्ये आला. शेवटचं षटक हाताळलं मैदानाच्या आतमध्ये. आता पहिला बॉल, हा बॉल पाठवलाय. सुमितचा क्लास, क्षेत्ररक्षक अक्षय आहेत आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धावा अंपायरचा कॉल आपल्यापर्यंत येतोय. मिळतील 4 चौकार, 4 धावा. बॉल जर आपण बघायला गेलं तर ट्रॅव्हल होत नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना, कुठेतरी मोठी फटकेबाजी करणं भरपूर गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 23 आणि स्कोर बोर्ड 23 धावा. शेवट दुसरा बॉल, फुल टॉस होता. विराज आहेत, डोक्यावरून बॉल गेला, क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत अक्षयला आपण बघितलं, फेकी देखील तितक्याच वेगाने केली आहे. मुकादम धावतोय जरूर, मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात. 2 भिंत आहे ती आपल्याला पाहायला गेले तर, बॉल कुठे गेला तरी अडणार आहे. आणि धावसंख्या धाव फलकावरती 25 आणि स्कोर बोर्ड 25. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धर्मा पवारचा विकेट गेला, कुठेतरी मॅच थोडीशी थांबली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय. डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी सतीशची राहिली आहे. 3 बॉलचा खेळ झाला, 3 चेंडू अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा आडवा बाटणं, क्षेत्ररक्षक दूरवरती मंगेश, फिल्डिंग चांगली झाली आहे, फेकी तितकेच चांगली मुकादम आहेत, बॉलला थांबवलंय. ओहो, काय क्षेत्ररक्षण, मी मगाशी सांगितलं ती भिंत आहे तिथे बॉल गेला की थांबणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पाठवलाय वैभ सुमितचा क्लास आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर, बॅटच्या लाडर मध्ये आउट ऑफ द पार, बॅट ऑफ द साऊंड, षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय बॅटर बाद चांगला जाईल दुर्गेशच्या हातामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 33 आणि स्कोरबोर्ड 33 धावा धावफलकावरती आहे. 34 झाला, 34 झाला, 35 ची गरज आहे, ओव्हर झाली आहे. 34 रन करायचे आहेत. काय बोलतायत? बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय का बॅटिंग टीम? ठीक आहे, चेक करतो लगेच डिसिजन कळवणारा. फेअर डिलिव्हरी आहे. चला वय घ्यायचं नाहीये, 34 करायचे आहेत. चला वेळ घेऊ नका प्लीज. बॅटर ऋषी पाटील आणि दुर्गेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. डीके स्पोर्ट्स आणि डीके स्पोर्ट्स म्हटलं तर सुनील साळगावकरची आठवण नक्की सर. चांगला खेळाडू असं बघायला गेलं तर भरपूर क्रिकेट त्यांनी जपला, भरपूर क्रिकेट खेळत आला. वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच टीम कुसरून रेडी राहायचं. यामध्ये जो जिंकणार तो तुमच्यासोबत फाईट करणार आहे. 34-34. चला वेळ घेऊ नका प्लीज. धर्मा पवार ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय. 34-34 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे 34-34 ची गरज. एका बाजूला टीम डीके स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला टीम जळव ज्योतिबा.
फाईट करत असताना पाहायला मिळतो. धर्मा पवार ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय. स्ट्राईक एंडला ऋषी पाटील. आयकॉन आणि आयकॉन आमने सामने आहेत. दोघं देखील आयकॉन च्या भूमिकेमध्ये खेळत असताना आपण नेहमी पाहतो. पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केला. माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आणि सिंगल एक आली आहे. मंगेश थोडासा बाजूला. इथून मैदानाच्या आतमध्ये सिंगल आले. दुर्गेश स्ट्राईक एंडला आला. आपण बघतोय आता सलामीवीर म्हणून बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. पहिलाच बॉल जास्त हवेमध्ये आहे. रक्षक धावतोय. मध्ये बॉल पडला. एक कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी देखील वेगानं कंप्लीट झाल्या. कारण रबल बॉल्स क्रिकेट म्हटलं तर वेट एंड जॉय रिसॉर्ट सगळं इथेच बघायला मिळतं. कारण जाण्याची गरज नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर अर्थातच इथे भरपूर असं स्लीप होताना खेळाडू पाहायला मिळतात. हेच रिसॉर्ट आहे क्रिकेटरसाठी. कारण बघायला गेलं तर चांगला खेळ नेहमी सर्वांच्या माध्यमातून राहिला. पुन्हा एकदा धर्मा पवार. काहीतरी वेगळं करायचं होतं मात्र फटकाला जवाब आहे. वन बाउन्स निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. सुरेख मुकादम चषक चौकार. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. ट्रॉफी येणार. धप्पा असतो रॉयलचा लक्षात घ्या. आणि इथून कॅच खाली गुरुनी. पहिला अटेंड नाही. दुसरा नाही. तिसऱ्या अटेंड मध्ये महत्वाचा असेल. बॅटर बाद आउट होईल. माघारी परतावा लागेल. खेळाडू दुर्गेशचा खेळ संपुष्टामध्ये आला आणि इथून दुर्गेश माघारी जातोय. चांगला खेळ दाखवणं भरपूर गरजेचं आहे. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. कॅच गुरुने चांगला डीपला. पहिला अटेंड नाही. दुसरा अटेंड. तिसऱ्या अटेंड मध्ये आपण बघतो रिप्ले मध्ये कॅच त्याने घेतला. चला प्लीज. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा. ओहो सुरेख काय बॉल हाताळला मैदानाच्या आतमध्ये. अक्षयला समजला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धर्मा पवार एक क्लास आहे. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल लो मसलॅन मध्ये. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी देखील कंप्लीट झाली. 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉल आणि रन बनवायचे इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच कळवतो. डीके स्पोर्ट्स 12 बॉल 25 ची गरज. 25 25व्यात 12 चेंडू 25 धावांची गरज. चला स्पीड अप घ्या प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फास्ट घेतो. 12 मध्ये 25. वेळ घेऊ नका प्लीज. चला गुरु जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. 12 मध्ये 25. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज झाला. नाव काय आहे गोलंदाजाचं? रोहित गोरख. येस गोरख आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोरखला आपण पाहतोय. 12 मध्ये 25. ऋषी पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सामना खुललाय. मॅच ऑन आहे. 12 मध्ये 25 ची गरज. ऋषी पाटीलचा क्लास. बैठक फटका. गुडनाट टेक. तमाशा देख. गुडगा वाकवलाय आणि बॉलला पाठवलाय. ऋषी पाटीलनं सीमारेषेच्या बाहेर गोरख वरती हल्ला चढवलाय. षटकार. आउट ऑफ दी पार.
पुन्हा एकदा ऋषी पाटील आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या बाहेर कवसला आकाशाला गवस निघालणारा आला हाय अँड हँडसम षटकार 6 धावा लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक 2 ऋषी पाटील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मॅच खुली आहे आणि साईशा आपण बघितलं त्या टीम मध्ये खेळत होता हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला वाईट बॉल नाही 9 आता जर षटकार आला तर 9वा मिळेल नाही तुम्हाला सगळं चालेल कारण तुमचाच टुर्नामेंट आहे तुम्हीच आयोजक आणि तुम्हीच सगळं घेऊन जाणार पैसे पण तुमचे अंपायर पण तुम्हीच सगळं तुम्हीच घेऊन जाणार आज गोलंदाज तयार पुन्हा एकदा हा बॉल टप्पा पडल्यानंतर नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट वाईट +1 आहे ना म्हणजे सॉरी नो +1 2 धावा ॲड होतील म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट धावसंख्या धावफलकावरती 24 10 बॉल 10 ची गरज आहे आणि हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फ्री हिटचा चान्स होता नो बॉल 10 ची गरज ऋषी पाटीलला आणखीन एक लाजवाब बॉलला पाठवलाय सीमा पार षटकार 6 धावा आठ बॉल 4 धाव्यांची गरज चला टीम कुसरून आणखीन एक सामना फिनिश ऋषी पाटीलला या मॅच मध्ये करून दाखवलाय आणि जिंकून दाखवलाय टीम DK स्पोर्टला बॅड लक टीम जळव ज्योतिबा टीम आणि चला या कॅप्टन DK स्पोर्ट्स कॅप्टन लगेच जायचं आणि टीम मानादेवी कुसरून या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन सूरज वेळ घ्यायचा नाहीये कॅप्टन लगेच या आणि अंपास म्हणून संजय देसाई आणि अधिक काटकर हे दोघं आपण पाहणार आहोत ही एवन जोडी आहे लक्षात घ्या तर कॅप्टन सतीश आहे तिथेच आपण बघतोय आणि शैलेश टॉस आपण इथे करणार आहोत विनंती करतोय अतुल बालेकर तुमच्या टॉस